सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या केवड येथील शिवार फेरीत विठ्ठल लटके यांच्या पपई शेतीची पाहणी करण्यात आली। रासायनिक शेतीमुळे अडचणीत आलेल्या विठ्ठल यांनी गावातील मित्रांच्या सल्ल्याने पद्मश्री सुभाष पालेकर यांचे शिबिर केले। त्यानंतर त्यांनी झिरो बजेट शेतीस सुरुवात केली। सध्या त्यांच्याकडे पपईचे पीक असून यामध्ये त्यांनी काकडीच्या आंतरपिकातून उत्पादन खर्च वसूल केले। सध्या त्यांच्या पपई पिकात आच्छादन आणि कोणतीही सापळा पिके नसल्याने पपईच्या वाढीवर त्याचबरोबर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। याबाबी टाळण्यासाठी विठ्ठल यांनी कोणत्या उपाययोजना कराव्या याविषयी पद्मश्री सुभाष पालेकर यांनी माहिती दिली। इथे आपण बघितलं की झाडाची उंची कमी अधिक आहे, फलदारना काही ठिकाणी जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे। करप्याने खालचे पानं बाद झालेले आहे, पण एक चांगला आहे की विषाणू नाही आहे, व्हायरस नाही आहे। व्हायरस दिसतो का? असं झाड पैलवान झालं की करपा येत नाही। कळपा आहे झाड अशक्त झाल्यामुळं येतो, प्रतिकारशक्ती घटल्यामुळं येतो। कळपा नाही कोणतेही कीड बिमारी। आता हे प्रतिकारशक्ती निर्माण करणारं ह्युमस असतं। ह्युमस म्हणजे जमिनीची सुपीकता। ह्युमस म्हणजे जमिनीची सुपीकता। ह्युमस झाडाच्या मुळीला प्रतिकारशक्ती देतं आणि हे ह्युमस आच्छादन खोदल्याशिवाय निर्माण होत। ह्युमसच्या शरीरामध्ये 60% कर्ब असतो, 6% नत्र असतो। जुलै महिन्यातच जर आपण काय चवळी, वाल, मटकी, हुलगा, नाचणी आणि वरी, वरी म्हणजे भगर, या सगळ्या बिया मिसळून ते सगळं पाऊस येण्याच्या आधी फेकून द्यायचं संपूर्ण दाट सगळ्या शेतात। एकदा बी जाईल आणि मातीत मिसळून द्यायचं उकरीनं। पाऊस आला की सरळ घट्ट जमीन, पूर्ण जमीन त्यानं झाकून काढते है ना। हुलगा कसा करतो? जमिनीला झाकून काढतो, चवळी झाकून काढतो। यावेळी विठ्ठल यांनी रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्परिणाम आणि होणारा खर्च याविषयी माहिती दिली। विठ्ठल यांनी झालेल्या चुका सुधारून भविष्यात पूर्ण मन लावून झिरो बजेट नैसर्गिक शेती करण्याचा मनोदय व्यक्त केला। सरचं शिबिर केल्यावर आम्ही झिरो बजेट नैसर्गिक शेती करायला लागलो। आता 1 एकर आमच्याकडं पपई आहे आणि 2 एकर डाळिंब सध्या लागण केलेली आहे। पपईला 8 महिने झालेत। आम्ही 200 लिटर जीवामृतापासून सोडायला चालू केलं। आज 800 लिटर जीवामृत आम्ही सोडतोय। फवारण्या जीवामृत, ताक, सप्तधान्य अंकुर ह्याच्या फवारण्या घेतोय। आमच्या पपईत चुका झाल्यात आमच्याकडून। आता सरनं सांगितलं म्हणजे चवळी आंतरपीक आमच्याकडून जरा म्हणजे घेतलेलं नाही आम्ही, ते सरनं सांगितलंय की चवळी ही घ्या म्हणून आंतरपिकं। चवळीमुळं नत्र स्थिर होतंय, ते पिकं आंतरपिकं चवळी द्विदल पिकं घ्यायला सांगितलं। रासायनिकचा खर्च भरपूर असायचा, आता झिरो बजेट असल्यामुळं खर्च काहीच होत नाही। ब्युरो रिपोर्ट ZBNF SPTV।